विठ्ठलाची पालखी दारातून जावी याच्यासाठी लोकांचा अट्टाहास. अहो पण होते तोपर्यंत कुणी इंद्रायणीला स्पर्श करू दिला नाही. होते तोपर्यंत कोणी भिक्षा मागली नाही. आणि आज ज्ञानोबारायांना सोन्याच्या ताटात नैवेद्य दाखवला जातो. होते तोपर्यंत कोणी इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही. आता इंद्रायणी वाटे माझे माऊली पहिल्यांदा पंढरपूरला गेले तेव्हा अनवाणी पायाने गेले. त्यांचे पाय खूप भाजत होते म्हणून माऊलीने वडाची पानं पायाला गुंडाळली. आणि आज ज्या वेळेला माझ्या माऊली पंढरपूरला निघतात ना त्यावेळेला माऊलींना बसण्यासाठी चांदीचा रथ आहे, चांदीची पालखी, चांदीच्या पादुका आहे. हे वैभव आज आहे महाराजांचं. पण होते तोपर्यंत कोणी इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही. आणि आज ज्ञानोबारायांना पंचामृताने चालले. आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची बकेट नाही, तांब्या पितळाची घागर नाही, तांब्या पितळाचं पात्र नाही. का चांदीची बकेट आहे, चांदीचं घागर आहे, चांदीचा तांब्या आहे, चांदीचं पात्र आहे. हे वैभव आज आहे ना. आपण जर ज्ञानोबारायांचं वैभव आज पाहिलं तर पुण्यातल्या एका ज्वेलर्सने 1.25 किलो सोन्याचा, ओतीव सोन्याचा समाधीवर मुखवटा अर्पित केला. आज आहे सोन्याचा मुखवटा. पण असताना त्या सोन्यासारख्या मुखामध्ये कुणी घासभर सुद्धा अन्न भरवलं नाही ही शोकांतिका आहे. असताना पण हाल अपेष्टाच सहन करावे लागले. आज का वारकरी संप्रदायाचा झेंडा त्रिभुवनामध्ये फडकतो माहितीये का तुम्हाला? अरे दरबार है श्री ज्ञानेश्वर भगवान का, यहाँ दर्द दुख मिटाए जाते हैं. ये दरबार है श्री ज्ञानेश्वर भगवान का, यहाँ दर्द दुख मिटाए जाते हैं. दुनिया के ठुकराए हुए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं, यहाँ सीने से लगाए जाते हैं. बाहेरून आलेली लोक जर आळंदीमध्ये आली ना तर ज्ञानोबाराय त्यांना भेटीत घेतात. अहो माझ्या ज्ञानोबारायांनी या विश्वासाठी पसायदान मागावं. माझ्या ज्ञानोबारायांनी या विश्वामध्ये लोकलेलं ज्ञान जागं केलं. विश्वासाठी पसायदान मागितलं. या वारकरी संप्रदायासाठी माझे माऊली पाया झाले. परवा माझ्या माऊलींचा समाधी सोहळा आहे. त्रयोदशीला माझ्या माऊलींनी समाधी घेतली आहे. ज्ञानोबारायांनी आता असं ठरवलं की संजीवन समाधी घ्यायची. आणि पाहता पाहता ही गोष्ट सगळ्या महाराष्ट्रभरात पसरली. सगळ्या साधू संतांच्या दिंड्या आल्या. एकादशीला भजनं झाली, द्वादशीला पारणं सोडली, सर्व साधू संत गोळा झाली. पण ऐका, त्रयोदशीचं दुःख मात्र प्रत्येकाच्या मनात होतं. आणि त्रयोदशीचा दिवस उजाडला. भल्या पहाटे माझ्या ज्ञानोबारायांनी अंघोळ केली, पांडुरंगाच्या समोर गेले आणि ज्ञानोबाराय म्हणतात, पांडुरंगा आज मला समाधी घ्यायची. अनंत प्राप्तीसाठी मला आज संजीवन समाधी घ्यायची. तेव्हा पांडुरंगाच्या मूर्तीवर जे पारिजातकाचं फूल होतं ते पारिजातकाचं फूल ज्ञानोबारायांच्या हातात पडलं आणि पांडुरंगाने कौल दिला. मुक्ताला जेव्हा हे कळलं तेव्हा मुक्ता पळत पळत ज्ञानोबारायांकडे आले आणि ज्ञानोबारायांच्या गळ्यात मुठी मारली. दादा, अरे आई वडील जेव्हा गेले तेव्हा मला इतकं दुःख झालं नाही रे दादा. पण आज तू गेल्यानंतर आणि कोणाकडे पाहायचं दादा? अरे तू मला आईसारखं प्रेम दिलंस, वडिलांसारखं प्रेम दिलंस. बघा महाराज, विठ्ठलपंत आणि रुक्माई माता जेव्हा देहांत प्रायश्चित्त करण्यासाठी निघाले होते ना तेव्हा मुक्ता फक्त 5 वर्षाची होती. पैठणकरांनी दिलेल्या
आणि बाजूला झोपलेला सोपाना खडबडून जागा झाला. त्याने ते पत्र वाचलं आणि तोही रडायला लागला. पण त्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताला वाचता येत नव्हतं. ती त्या नुसतं तिघांकडे बघायची आणि प्रत्येकाला विचारायची, काय झालं रे दादा, तुम्ही काय रडता? सांग ना रे दादा, तुम्ही का रडताय? पण कोणाचंही धाडस नव्हतं सांगायला की मुक्ते, अगं आपले आई बाबा ते हात प्रायश्चित्त करण्यासाठी निघून गेले. आता ते कधीही आपल्याला भेटणार नाही. कारण हे जर मुक्ताला सांगितलं असतं आणि तिने जर एकदा रडायला चालू केलं असतं तर तिची समजूत कोणी काढायची? म्हणून तिच्या समजुतीसाठी कोणाचंही धाडस नव्हतं सांगायला. तिघेही नुसते रडत होते. मुक्ता निवृत्तीनाथांच्या समोर आली आणि निवृत्तीनाथांना विचारते, दादा, हे दादा, काय झालं सांगणार दादा? निवृत्तीनाथ सांगायला तयार नाही. ज्ञानोबारायांच्या समोर आली. ज्ञानदादा, हे ज्ञानदादा, हे तू तरी सांगणार आहे? तुम्ही तिघेचे तिघे काय रडताय रे ज्ञानोबाला सांगणार आहे? पण ज्ञानोबाराय सांगायला तयार नाही. सोपान दादा सुद्धा सांगायला तयार नव्हता. शेवटी विचारून ती 5 वर्षाची चिमुकली मुक्ता थकली आणि म्हणली, नका सांगू, मी आईला शोधून आणते. कुठे गेली कोणास ठाऊक. मी आईला काकाला शोधून आणते, मग तरी सांगेल की नाही. आणि 5 वर्षाची चिमुकली मुक्ता, आदिमाया शक्ती मुक्ता आपल्या आई वडिलांना शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडली. मुक्ता रडते. रडत रडत जो भेटेल त्यांना विचारते, काका, माझी आई तुम्हाला दिसली का हो? माझे बाबा तुम्हाला दिसले का हो? कुठे गेली असतील हो माझी आई? कुठे गेले असतील हो माझे बाबा? कोणी सांगत नव्हतं मला. मला सांगा काकांनो, त्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताला काय कळलं हो? तिला काय माहिती की तिचे आई बाबा आता कधीही भेटणार नाही? एक सांगतात आता तुम्हाला, माणूस ज्या वेळेस मातीच्या आड जातो ना, तेव्हा तो पुन्हा कधीही वापस येऊ शकत नाही. तेव्हा तो पुन्हा परत कधीही वापस येऊ शकत नाही. अहो, ज्यांचे आई वडील आहेत ते भाग्यवान आहेत. कारण जोपर्यंत आपले आई वडील घरी असतात ना, तोपर्यंत आपल्या आई वडिलांची किंमत कधी कळत नसते. पण जेव्हा आपले आई वडील जातात तेव्हा कितीही शोक केला तरी त्याचा काही फायदा होत नसतो. अगदी 5 वर्षाची चिमुकली मुक्ता म्हणते, आई, का ग तुम्हाला तुझ्यासोबत घेऊन गेली नाही? इकडे तिघांच्या लक्षात आलं, मुक्ता वेड्यासारखी म्हणते, तिला आता कधीही आई बाबा भेटणार नाही. म्हणून ते तिघेही मुक्ताच्या मागे मागे बाहेर आले आणि हाक मारली, मुक्ते, थांब. अगं आई बाबा पहाटेपासून घरी नाही ग, म्हणून तर आम्ही 3 जण सकाळपासून रडतोय ना ग. आपण त्यांना शोधू. आणि ती 4ही भावंड आपल्या आई वडिलांना शोधण्यासाठी निघाली. पण जाऊन जायचं कुठं दादांना? त्यांना आळंदीशिवाय दुसरं गाव माहित नव्हतं. निघाले आळंदी. आणि विसोबा शास्त्री चालले होते शेतामध्ये फेरफटका मारायला. जाता जाता द्वेषीतच भेट झाली. घोड्याचा लगाम त्याच्यात तिरक्या नजरेने पाहत विसोबा शास्त्री म्हणले, सकाळ सकाळच थोबाड दाखवली काय कारट्यांनो? काय काम काढलं? तेव्हा ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं, त्या दिवशी इंद्रायणी तीरावर नागेश्वर शास्त्रीने हल्ले. तरी तसंच धाडस केलं. आणि विसोबा शास्त्रींना सांगितलं, काका, आमचे आई बाबा सकाळपासून मुक्ता रडते, आम्ही आळंदीमध्ये जाऊ का? तेव्हा त्या घोड्यावर बसलेल्या विसोबा शास्त्रींनी
ज्या माऊलींच्या समाधीचं दर्शन घेण्याकरिता हजारो लाखो करोडो लोक आळंदीमध्ये येतात, त्याच माऊलींना आळंदीमध्ये प्रवेश सुद्धा नव्हता. तसेच ज्ञानोबा समोर गेले विसोबा शास्त्रींच्या समोर आणि मागे वळून मुक्ताकडे पाहिलं. मुक्ताला आवाज येऊ नये अशा हळू आवाजात ज्ञानोबा विसोबा शास्त्रींना म्हणतात, काका, पैठणकारांनी दिलेल्या न्यायाप्रमाणे आमचे आई बाबा आम्हाला झोपेतच टाकून दिले. आणि मुक्ता रडते. हे जर आम्ही मुक्ताला सांगितलं आणि तिने जर एकदा रडायला चालू केलं तर तिची समजूत कोण काढायची? म्हणून तिच्या समजुतीसाठी आम्ही आई वडिलांना शोधण्याचं स्वरूप करत आहोत. काका, आम्हाला माहिती हो, आमचे आई बाबा इकडे आळंदीमध्ये आले नाही. ते आळंदीमध्ये आले नाही आणि ते कधीही आम्हाला भेटणार नाही, ते आम्हाला माहिती हो. फक्त एका मुक्तासाठी आम्हाला आळंदीमध्ये जाऊ द्या ना. फक्त मुक्तासाठी जाऊ द्या ना काका, फक्त मुक्तासाठी. म्हणून माझ्या ज्ञानोबारायांनी त्या घोड्यावर बसलेल्या विसोबा शास्त्रींचे जोड्यासकट पाय हातात धरले आणि माझ्या ज्ञानोबारायांनी त्या पायावर मस्तक ठेवलं आणि ज्ञानोबाराय म्हणतात, फक्त एक वेळेस फक्त मुक्तासाठी जाऊ द्या ना काका, फक्त मुक्तासाठी. पण त्या घोड्यावर बसलेल्या शतमूर्खानं तसाच पाय झटकला आणि माझ्या ज्ञानोबारायांच्या छातीत लाथ मारली. आई म्हणून टिकाई म्हणली ज्ञानोबारायांनी आणि खाली कोसळली. गुडघे फुटले, कोपराला लागलं, बरगडीला खरचटलं आणि लांब उभारलेली मुक्ता पळत पळत ज्ञानोबारायांकडे आली. ती म्हणती, ज्ञानदादा, तुला काकांनी मारलं का रे? तुला काकांनी मारलं? ते रक्त पाहिलं. अरे बापरे दादा, तरी तुझ्या गुडघ्यातून रक्त निघते रे. मागे वळून निवृत्ती दादाला सांगितलं, दादा बघ ना रे, दादाला किती लागले, रक्त निघाले. तेव्हा निवृत्तीनाथांची तळ पायाची आत मस्तकाला गेली आणि निवृत्तीनाथ म्हणतात, आमच्या सुखासाठी आई बाबा पैठणकारांनी दिलेल्या न्यायाप्रमाणे पहाटे देहांत प्रायश्चित्त करण्यासाठी निघून गेले. कशासाठी? तर आमच्या सुखासाठी. आणि तुम्ही सकाळ सुद्धा होऊ दिली नाही, तोपर्यंत आम्हाला लाथा घालायला चालू केल्या, आता छळ करायला चालू केलं. असं करू नका हो काका, आमचा छळ करू नका ना हो काका. हे जेव्हा मुक्ताला कळालं तेव्हा मुक्ता धावत धावत निवृत्तीनाथांकडे गेली आणि निवृत्तीनाथांच्या कमरेला मिठी मारली आणि म्हणते, मुक्ता दादा, देहांत प्रायश्चित्त म्हणजे आपले आई बाबा मरायला गेलेत का रे? ते आता आपल्याला कधीही भेटणार नाहीत का रे दादा? म्हणून तर काल एवढा मोठा पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला, खूप लाड करत होते रे. मांडीवर झोपवलं, डोक्यावरून हात फिरवला, म्हणून तर इतके लाड करत होते का नाही? मुक्ता काय म्हणते? आई वाचुनी पूर्वी गए, आई वाचुनी पूर्वी गए,
तुमच्या आनंदी, पण माझ्या ज्ञाना दादाला मारू नका ना काका. मी नाही येणार तुमच्या आनंदी. आणि पळत पळत ज्ञानेश्वर महाराजांजवळ गेली मुक्ता. आणि ज्ञानेश्वर महाराजांना सांगते, दादा आता मी कधीही हट्ट करणार नाही, कधीही करणार नाही. पण दादा तू घरी चल, तुम्ही सगळे घरी चला. बघा महाराज, 5 वर्षाची चिमुकली मुक्ता असतानाच तिचे आई वडील निघून गेले. तेव्हा ती 5 वर्ष म्हणजे तेव्हा ती मुक्ता म्हणते की दादा अरे तुझं आई वडील गेले तेव्हा मला तितकं दुःख झालं नाही रे दादा, पण आता तूच गेल्यानंतर आम्ही कोणाकडे पाहिजे रे दादा, तू नको ना रे जाऊ. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगं मुक्ता, मी जरी गेलो तरी सुद्धा आपला गुरुदादा आहे ना, त्याला कधी आई वडील गेल्याची कमतरता आपल्याला कधी भासू दिली नाही ग. आपला गुरुदादा तुमच्या दोघांची काळजी घेईल, तू रडू नकोस. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणतात, दादा आई वडील जेव्हा गेले तेव्हा आई वडिलांनी तुमच्या तिघांना सांभाळायची जबाबदारी माझ्याकडे. जर माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर तुझा मोठा भाऊ म्हणून मला माफ कर. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात, नाही दादा, जर माझ्याकडूनच काही चुकी झाली असेल तर तुझा छोटा भाऊ म्हणून मला माफ. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणतात, नाही रे ज्ञाना, तुझ्याकडून काही चुकी झाली नाही रे, तुझ्याकडून काही चुकी झाली नाही. म्हणून निवृत्तीनाथ रडायला लागले. नामदेव महाराजांच्या 4 पुत्रांनी समाधीची सगळी जागा सारवली. फुलांच्या रांगोळ्या घातल्या, फुलांच्या पायघड्या घातल्या, समया लावल्या आणि देवाने ज्ञानोबारायांचा हात धरला. निवृत्तीनाथाने ज्ञानोबारायांचा हात धरला आणि ज्ञानोबारायांना समाधी स्थळाकडे नेला. देव निवृत्तीला
ते सुद्धा रडू लागले. हे तर सगळे रडतच होते, पण ऐका, दगड सुद्धा रडू लागले. निवृत्तीनाथ रडू लागले, सोपान काका रडू लागले, मुक्ताबाई रडू लागल्या, सगळे रडू लागले. एक सांगू का दादा, घरातला जेव्हा मोठा माणूस मरतो तेव्हा सगळं घर रडतं. अजून मोठा मेला की सगळं गाव रडतं. अजून मोठा मेला की तालुका रडतो. अजून मोठा मेला तर म्हणजे जिल्हा रडतो. त्याच्यापेक्षाही मोठा मेला तर महाराष्ट्र रडतो. अजून मोठा मेला तर हिंदुस्थान रडतो. त्याच्यापेक्षाही मोठा मेला तर जगातील सगळी माणसं रडतात. पण मोठा त्याला म्हणतात की जगासाठी भगवंत सुद्धा रडतो. भगवंताच्या संतांसाठी रडावं ना, असे थोर संत ज्ञानेश्वर महाराज. विठाला
ज्ञानेश्वर महाराज यांना सर्व जगाने संतांनी विश्वमाऊली अशी उपमा दिली. तर विश्वमाऊली अशी उपमा का दिली बरं? तर नीट लक्ष देऊन ऐका. ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाचा लहानपणापासून सांभाळ करत असते, त्याचप्रमाणे 16व्या वर्षापासून माझे ज्ञानोबा या जगाचा सांभाळ करतात. म्हणून या जगाने व संताने विश्वमाऊली अशी उपमा दिली. ज्ञानबाई माझी अनघाची सर्व संतांनी ज्ञानोबाईला माऊली असं म्हणतात. माय हा शब्द अंतःकरणाचा ठाव घेणार आहे. माय या शब्दामध्ये जितकी ताकद आहे तितकी इतर शब्दामध्ये ताकद नाही. अंतःकरणाचा ठाव घेणारा शब्द ज्यांना कधीच भाकरी वाढली नसेल, पण जेव्हा भिकारीन रागात येऊन म्हणते वाडा माय, तेव्हा भाकरी वाढलीच म्हणून अंतःकरणाचा ठाव घेणारा शब्द आहे माय. आता एखाद्या घरामध्ये 4 भावंड असले तर ते सारखेच काम नसतात. धाकटा तर अजिबातच काम करत नाही. तेव्हा सर्व मुलं आईवर राग काढतात. तुझ्यामुळे बिघडलाय हा. त्याच्या बायकोला पोसायचं, त्याला पोसायचं आणि तो तुला वागर घालून निघतोय. तुझ्यामुळे बिघडलाय हा. आई रडकून येते. 2 दिवसानंतर वडील म्हणतात तुझ्यामुळे बिघडलाय हा. त्याला जर आजपासून जेवायला दिलंच ना तर गाठ माझ्याशी. आणि 2 दिवसानंतर आई त्या बाळाची समजूत काढते. बाळा, अरे तू काही काम करत नाही म्हणून तुझ्यामुळे तुझ्या वडिलांचं व तुझ्या भावांचं बोलणं मला ऐकून घ्यावं लागतं. सर्वांचं बोलणं मला ऐकून घ्यावं लागतं रे. तू काहीतरी करत जा ना. तेव्हा तू म्हणतो काय करू मी? कशाला शिकवलं मला? आता नोकरी लागत नाही, काय नाही, काय विष पिऊन आत्महत्या करू ना? तेव्हा त्या आई म्हणते अरे असा पुन्हा शब्द काढू नको रे. अरे मी तुमची माय आहे. तुमच्या खांद्यावर जाण्याची इच्छा आहे माझी. तुमचं प्रेम पाहण्याची इच्छा नाही. मग काय करू मी? माझा एकच जा. ज्या वेळेला तुझे भाऊ आणि तुझे वडील घरामध्ये असतील तेव्हा तू घरामध्ये थांबत जाऊ नको. पण जेव्हा तुझे वडील आणि भाऊ कामाला जातील तेव्हा तू मागच्या दरवाजातून हळूच एक दाराच्या तुला जेवायला देत जा. याला म्हणतात माय.
त्यांचे अंतःकरण दुःखी होत असतं. असं सर्व संत ज्यावेळेला या जगाकडे पाहतात तेव्हा त्यांना ते देखवत नाही.
शब्दापेक्षा डायरेक्ट तुमच्या तोंडातून हरी हा शब्द येईल. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की तुम्ही हरी बोला. जसं ज्ञानोबाने म्हणतात की कलियुगामध्ये म्हणजे आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर योगाने भगवंताची प्राप्ती नाही होत, तर भक्तीनेच भगवंताची प्राप्ती होते. तर असं सांगूनही एखादा जर ऐकत नसेल तर ज्ञानोबारायांनी एक उदाहरण दिलं. आता आपल्याला जर एखादा रोग झाला आणि एखाद्याला सांगितलं तुम्ही काय करा, दूध आणि साखर खावा, तुमचा लगेच रोग कमी होईल, तर आपण असं का म्हणायचं की नाही, दूध साखरेने माझा आजार कमी नाही करायचा, तर कडुलिंबाचा पाला खाऊनच माझा आजार कमी करायचा, असं का म्हणायचं बरं? ज्ञानोबा म्हणतात रोग जाई दूध साखरे तरी लिंब का प्यावा. आता तुम्हाला असं कळत नसेल तर मी एक उदाहरण सांगते. आता आपल्याला ताप आहे, आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर मला ताप आहे, डॉक्टरने सांगितलं या गोळ्या खा, तुमची ताप लगेच जाईल. तेव्हा आपण असं का म्हणायचं की नाही, आपण असं का म्हणायचं की नाही, मला गोळ्याही ना म्हणजे माझा आधार कमी नाही करायचा, तर मला इंजेक्शन घेऊनच आधार कमी करायचा, असं का म्हणायचं मला? तसं ज्ञानोबाराय म्हणतात की असं जो म्हणत असेल त्याला तुम्ही काय करा, तिथंच सोडून द्या आणि तुम्ही तुमचं भजन चालू ठेवा. जपतप अनुष्ठान व्यर्थ कासे या करे, काही करण्याची गरज नाही. एकनाथ महाराज म्हणतात प्रलगे तीर्थाचे ब्रह्मण तुम्ही वाचलो वासुदेव वासुदेवच म्हणा. जसे ज्ञानोबाराय म्हणतात की तुम्हाला या संसार बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, देवाचं नामचिंतन करावं लागेल. असं म्हणजे लोक म्हणतात की ज्ञानदेवा म्हणजे महाराज तुम्ही म्हणताय देवाचं नामस्मरण करा, पण देवाला तर अनेक नावे, मग त्यातलं आम्ही कुठलं नाव घ्यायचं बरं? तेव्हा तुकोबाराय म्हणतात बहु आहे करुणामंत अनंत हे नाम जा, तो हा उतरील पार. असं म्हटल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात की तुम्ही काय करा, राम आणि कृष्ण हे दोन नाम स्मरा. हे महाराजांच्या प्रथम चरण. राम कृष्ण
म्हणतात की तुम्ही राम आणि कृष्ण हे दोन नावे स्मरा, कारण हे दोन नावे अत्यंत साजिले आहेत आणि हे दोन अवतार भगवंताचे पूर्ण झालेले आहेत. म्हणून हे दोन नावे काय करा तुम्ही हृदय मंदिरात ठेवून स्मरा, असं ज्ञानोबा राय म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितले, पण उपदेश कोणाला? कारण ते पामर आहेत, काही विषयी, काही जिज्ञासू आहेत, काही मुक्त आहेत. जो निश्चित सेवन करण्यामध्ये रममान आहे त्याला पामर म्हणतात. जो शास्त्रांच्याप्रमाणे विषय बघतो त्याला विषयी म्हणतात. ज्याला बंधनच नाही त्याला मुक्त म्हणतात. आणि राहता कधीच नसू, ज्याला बंधन हे बंधन कळालेले आणि बंधनातून सुटण्याची ज्याची इच्छा आहे आपली त्याला उपदेश करतात. आता संसार बंधनाने बंधन का वाटत नाही? कारण जसं अतिपरिचय झाल्यानंतर अतिपरिचय झाल्यासारखं आपल्याला वाटत नाही, त्याचप्रमाणे संसार बंधन हे बंधन झाल्यासारखं आपल्याला वाटत नाही. आता एक उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळी माणसं राजापर्यंत पावल्यानंतर त्याचा मुलगा राजा होत असे आणि त्याचा मुलगा राजा झाल्यानंतर पहिल्या राजाची प्रेत यात्रा निघाली. 1 महिना झाला. तुम्ही म्हणता इतक्या लवकर 1 महिना झाला का? तर कीर्तनात 1 महिना लवकर बंदच असते. 1 महिना झाला आणि राजा म्हणतो, प्रधानजी हमें हमारा नगर देखना है. तेव्हा प्रधानजीने सगळी तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी निघाले. पहिला मुक्काम शिवाजीनगर, दुसरा मुक्काम शनिवारवाडा, तिसरा मुक्काम येरवडा. येरवड्यामध्ये आल्यानंतर येरवडा जेलमधले जे कैदी होते त्याचे उच्च टाचाकडून पाहायला लागले. तेव्हा राजाने त्यांच्याकडे पाहिलं आणि राजाने प्रधानजीला विचारलं, हे कोण आहे? प्रधानजी म्हणजे कैदी. कैदी म्हणजे गुन्हेगार, गुन्हेगार म्हणजे कैदी, कैदी म्हणजे गुन्हेगार, गुन्हेगार म्हणजे कैदी, कैदी म्हणजे अहो गुन्हे केलेली माणसे. तेव्हा राजा म्हणतो, हे पहा, आता माझ्या बापाचं राज्य संपलंय, आता माझं राज्य चालू झाले. माणसाच्या राज्यात जर माणसं बंदी खाण्यात केलेली चालणार नाही, तुम्ही लवकर यांना सोडा. असं म्हणल्यानंतर प्रधानजी जरा हबकले. प्रधानजी म्हणले, असा राजा जर देशाला भेटला तर देशाचं लईच मोठं कल्याण होईल. प्रधानजी म्हणले, पण प्रधानजी जरा हुशार होते. ते म्हणले, राजे सरकार, अहो आज आपण नुसतं नगरच पाहू ना, उद्या आपण स्पेशल त्यांना सोडवण्याचा कार्यक्रम ठेवू. तो म्हणला, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी येरवड्यामध्ये मंडप टाकला आणि सर्व जेलमधले जे कैदी होते त्यांना असं लाईनीने उभं केलं. सर्वांना सांगितलं, तुम्हाला जे पाहिजे ते मागायचं, राज्य सरकार देणार आहे. आणि इकडून एक लिहिणारा बसवला. एकीकडे राज्य सरकार बसले, एकीकडे प्रधानजी बसले आणि पहिल्याला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? ती म्हणला, मला 2 भाकरीवर चालत नाही. आणि सकाळच्या 2 भाकरी, दुपारच्या 2 भाकरी, संध्याकाळच्या 2 भाकरी, म्हणल्याच्या 6 भाकरी या. तिला आत्मदात ढकलून दुसऱ्याला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? ती म्हणला, तंबाखूच्या 2 पुड्या. म्हणला, हे त्याच्या 2 पुड्या द्या. तिला आत्मदात ढकलून तिसऱ्याला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? ती म्हणला, मला गादीवर झोपायची सवय, तिच्या फाटक्या पोटावर झोपच येत नाही. म्हणला, ह्याची एक गादी लिहा. तिला आत्मदात ढकलून चौथ्याला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? म्हणला, 2 बिड्याचे बंड. म्हणला, बिड्याचे 2 बंडल द्या. तिला आत्मदात ढकलून, पण शेवटचा जो कैदी होता तो बोलतच नव्हता. प्रधानजी म्हणले, अरे तुला काय पाहिजे ते बोल ना. तो म्हणला, खरंच तुम्ही देताल ना? तेव्हा प्रधानजी म्हणले, मग आम्ही काही शो म्हणून बसलोत का? देण्यासाठीच तर बसलोत ना. तेव्हा तो म्हणला, राज्य सरकार, तुम्ही स्टेजवर खाली उतरा, इकडे जेलमध्ये या. जेलमध्ये आल्यानंतर माझ्या कंबरट्यात लाथ मारा आणि मला जेलच्या बाहेर हाकला. पुन्हा कधीही मला जेलच्या आतमध्ये घेऊ नका. तेव्हा प्रधानजी म्हणला, राज्य सरकार, असा एकच कैदी की ज्याला बंधन कळालेले आणि बंधनातून सुटण्याची ज्याची इच्छा आहे मागली त्याला उपदेश करतात. संसार बंधन
तोडा वेगळी. तर रणवरे का म्हणतात की संसार बंध तोडा वेगळी? कारण आता यात रणवरे कोणाला उपदेश करतात? कारण यात काही पामर आहे, काही विषयी, काही मुक्त आहे. तर रणवर आहे हे जिज्ञासूला उपदेश करतात. कारण त्याला हे संसार बंधन कळालेले आहे आणि त्याला बंधनातून सुटण्याची इच्छा आहे, म्हणून माऊली त्याला उपदेश करतात. आता रणवरे म्हणतात की तुम्ही हे संसार बंधन निर्माण कोणी केलंय बरं? तर आपणच निर्माण केलं. मग आपण निर्माण केल्यामुळे त्यातून संसार बंधनातून सुटका ही आपल्यालाच करावी लागेल. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. नदीला खूप पूर आला आणि दोन मित्र गेले बघायला. एक नदीतून अस्वल वाहत येत होतं आणि एकाला काय वाटलं ती घुमडीच आहे काही ती, म्हणून ते दुसऱ्याला म्हणलं तो ती घुमडी वाहते आणू का? ती म्हणला रास्ता ते दुसरंच काय, कशाला घेऊन येतोस? मला नाही ग घुमडीच आहे. ती म्हणला पुढची नको घेऊन येऊ. ती म्हणला का मी आणतोच. तेव्हा तो गेला, पोहत अर्ध्या वाटत गेला. तो पण अस्वल पण म्हणजे त्याला काय वाटत होतं घुमडी, तर ते होतं अस्वल. ते अस्वल पण आला पोहत. आता पहिल्यांदा एखाद्या लेकराला आपण पोहायला शिकवलं तर ते उडी टाकायच्या अगोदरच जे शिकवते त्याला मिठी मारून बसतात. तसंच त्या अस्वलानं पण काय केलं, याच्या गळ्याला मारली मिठी आणि याच्या गळ्याला मारल्यावर मिठी. ती म्हणते मला वाचवा, मला वाचवा. ही आहे अस्वल, मला वाचवा. पण कुणी वाचवेलच नाही. तिकडला उभा राहिलेला मित्र तो म्हणतोय अरे कशाला त्या 500 रुपयाच्या घोंगडीसाठी मारायला सोड त्याला आणि ये इकडं. ती म्हणला अरे मैं कमली को छोड़ता हूँ पर कमली मुझे नहीं छोड़ती. तसं झालं हे संसार बंधन. आपण पहिल्यांदा या संसार बंधनातून मनातच अडकलो आणि अडकल्यानंतर या संसार बंधनातून सुटका ही आपल्याला आपलीच करावी लागेल. अभंगाचा द्वितीय चरण.
आपुली आपण करा सोडवणा संसार बंधन तोडा वेगी. वेगी हा शब्द ज्ञानोबारायांनी का वापरलाय बरं? कारण हा जन्म यापूर्वी नव्हता आणि आता हा जन्म आपल्याला भेटलाय. हा पुन्हा भेटतो का नाही याची गॅरंटी नाही. हा एकदा मिळालाय. बाकीच्या जन्मात आपल्याला संसार बंधने तोडता येत नाही. आपल्याला याच जन्मात संसार बंधन तोडावं लागतं. मग आता हे संसार बंधन तोडायचं कसं बरं? तर याच्यासाठी माऊलींनी साधन सांगितलं. राम आणि कृष्ण हे दोन नावे तुम्ही स्मरा असं ज्ञानोबाराय म्हणतात. तेव्हा लोकांनी विचारलं, ज्ञानोबाराय हे तुम्ही आम्हाला सांगताय पण तुम्ही हे करून पाहिले का? तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात, हो, मी रामकृष्ण नामाची माळा ध्यानामध्ये आणि हृदयामध्ये भगवान